ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टपासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, की खर्च झालेला सगळा पैसा आणि येणारा प्रत्येक नोटेच्या सीरियल नंबर्सची नोंदणी मधुभाऊंनी ह्या बुकमध्ये करून ठेवली आहे आणि त्यांची ती सवय आहे. आणि मग पुरावा म्हणून अर्जुन ती डायरी देतो आता जज साहेबांना आणि जज साहेब सुद्धा ते बघतात. तर मग आता जज साहेब म्हणतात, की राजेंद्रला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? असं विचारतात ते दामिनीला. तर दामिनी म्हणते नाही. तर आता मैपत म्हणतो, या हात वरती केला का काय या बाईने? आणि साक्षी काय बोलते ते खरं आहे हे पण बोलत नाही आहेत असं म्हणतो आता मैपत. आणि मग दामिनी जाऊन बसते आपल्या खुर्चीवरती आणि राजेंद्र सुद्धा जातो तिथून. पॉइंट टू बी नोटेड इन ऑनर. मी साक्षी शिखरे यांनी आज 2 नवीन गोष्टी कोर्टाला सांगितल्या. एक ही की जेव्हा विलासचा खून झाला ते आश्रमात एकदा नाही तर 2दा गेल्या. इथे दामिनीला घा फुटतो. एकदा प्रियाला भेटायला आणि दुसऱ्यांदा त्यांची विसरलेली प्रस घ्यायला असं म्हणत अर्जुन. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी विलासचा खून झालेला बघितला पण तरी सुद्धा त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केला नाही असं म्हणत अर्जुन. आणि मिलॉर्ड, मी साक्षी शिखरे यांचा अजून एक खोटं उघडं पडलं आहे की त्या विलासला आधीपासून ओळखत नव्हत्या असं म्हणत अर्जुन. जर त्यांच्या वडिलांच्या संगतीचा माणूस ज्यांना तो पैसे देत होता, मग साक्षी विलासला ओळखत नाही असं कसं शक्य आहे मिलॉर्ड असं म्हणत अर्जुन. ऑब्जेक्शन युअर ऑनर. अर्जुन सुभेदार बहुतेक हे विसरतायत की मैपत शिखरे आणि साक्षी शिखरे या 2 वेगळ्या वेगळ्या व्यक्ती आहेत असं म्हणते दामिनी. मैपत शिखरे जरी वडील असले तरी सुद्धा त्यांच्याकडे कोण काम करतं, तो माणूस बाहेर जाऊन कोणाला भेटतो हे साक्षी शिखरेला माहीत असण्याचा काही कारण नाही आहे असं म्हणतात आता दामिनी. ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतो आता जज. आता हातात आलेल्या नवीन पुराव्यांवर विचार करण्यासाठी कोर्टाला थोडा वेळ हवाय. कोर्ट इज 15 मिनिटासाठी स्थगित करण्यात येत आहे असं म्हणतात आता जज. द कोर्ट इज ॲडजर्न्ड फॉर 15 मिनिट्स असं म्हणून आता जज स्थगित करतात 15 मिनिटांसाठी कोर्ट आणि निघून जातात पुरावे स्टडी करण्यासाठी. तर आता इथे कोर्टाच्या बाहेर रविराज, प्रिया, सुमन आणि नागराजला दाखवलंय. सगळे तोंड पाडून बसलेले असतात. आता जे साक्षीने सांगितलं ते परत मला अर्जुन विचारेल असं म्हणून प्रिया पण घाबरलेली असते. मलाही नवीन थापा माराव्या लागतील. साक्षी मला आणखीन किती अडकवणार आहे असं म्हणते आता प्रिया. आज कोर्टामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी बाहेर आल्या असं म्हणतो आता रविराज. बरेच नवे प्रश्न पडले आणि त्याची उत्तरं फक्त अर्जुनलाच काय तर मलाही मिळायलाच हवेत असं म्हणतो आता रविराज. तर आता इथे प्रिया आपल्या बॅगेमध्ये बघते फोन आणि त्यावरून मेसेज करायला लागते. मला वॉशरूमकडे येऊन भेट असं म्हणून मेसेज करते आता प्रिया. बाबा मी फ्रेश होऊन येते असं म्हणते प्रिया आणि जाते तिथून साक्षीला भेटायला. तर इथे मीडियावाले म्हणत असतात, साक्षी शिखरे त्या दिवशी रात्री खरंच आपला फोन आश्रमात विसरले असेल का? त्यावेळेला ती तिथे असेल की नसेल? अर्जुन सुभेदारांनी हे तर सिद्ध केलंय की साक्षी आतापर्यंत खोटं बोलत होती, पण एक पाऊल पुढे जाऊन अर्जुन सुभेदार हे सिद्ध करू शकतील का की साक्षीने खून केला आहे? आता काही क्षणातच कोर्टाची रिसेस संपवून हिअरिंग पुन्हा सुरू होईल. आता नेमकं तिथे काय घडतंय ह्याचा लाईव्ह टेलिकास्ट पाहत राहा फक्त आमच्या चॅनलवरती असं म्हणतात मीडियावाले. तर आता इथे गुपचूप प्रिया आणि साक्षी भेटायला येतात. काय करते असं म्हणते साक्षी. अगं हे काय सगळं असं म्हणते प्रिया. तू आश्रमात माझ्याकडे पैसे मागायला आले होतीस, मग काय परस काय विसरलीस? अगं नवीन किती थाप मारलीस तू असं म्हणते प्रिया. मग काय सांगणार होते मी असं म्हणते साक्षी. प्रिया तुला कळतंय का, माझ्या दुसऱ्या फोनचं लोकेशन ते आश्रमात सापडलंय. मला काहीतरी उत्तर द्यावंच लागणार होतं असं म्हणते आता साक्षी. अगं पण पण मी दिलेली स्टेटमेंटशी या सगळ्याचा काहीच संबंध नाही आहे असं म्हणते आता प्रिया. उद्या जर कोर्टाला वाटलं की मी खोटी साक्ष दिली आहे तर काय होणार आहे तुला कळतंय का असं म्हणते प्रिया. तू खोटं बोललीस प्रिया असं म्हणते साक्षी. मी सुद्धा खोटं बोलली आहे. देवाकडे इतकीच प्रार्थना करूया की ना तुझं खोटं पकडलं जाईल ना माझं असं म्हणते साक्षी. तर आता परत सगळेजण कोर्टामध्ये जमा होतात आणि हिअरिंगला सुरुवात होते. तर आता जज साहेब सुद्धा येतात. 15 मिनिटाच्या रिसेसनंतर कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी असं म्हणतात जज. तर अर्जुन आता उभारतो आणि म्हणतो, मला प्रिया मधुकर यांना काही प्रश्न विचारायची परमिशन हवी असं म्हणतो आता अर्जुन. तर आता प्रिया मात्र खूप घाबरते. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर बघा प्रेक्षक हो, पहिलाच सापडतेस ती प्रिया, तिची कॉन्टॅक्ट हिस्ट्री मिळाली असती तर, पण रविराजने काही करायलाच दिलं नाही. रविराजमुळेच ही केस एवढे वर्ष ताणली गेलेली आहे. प्रेक्षक हो, तुम्ही पहिल्या एपिसोडपासून बघत आलाय तर प्रियाला कायम नेहमी पाठीमागे घालणारा हा रविराजच होता. तिचे कॉन्टॅक्ट डिटेल्स न देणं, तिला कोणीच काही
म्हणूच शकत नव्हतं, कारण रविराज एवढा ब्लाइंड आहे तिच्यासाठी. आणि तो मागच्या आठवड्यात पण एपिसोडमध्ये बोलला की माझी मुलगी तन्वी खोटं बोलूच शकत नाही, खोटी साक्ष देऊच शकत नाही म्हणून. खरं तर ही केसचं जे काही प्रॉब्लेम झालाय ना, हा रविराजमुळेच झालाय प्रेक्षक हो. परमिशन ग्रांटेड म्हणतात आता जज, आणि मग प्रियाला यावं लागतं. तर आता तिला परत धीर देतो हा बावळट रविराज. तर आता चैतन्य येतो आणि म्हणतो की प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार ही पाण्याची बाटली जवळ ठेवता का, असं म्हणतो चैतन्य. नकोय मला पाणी, असं म्हणते प्रिया. आता नको असेल तरी नंतर लागेल ना तुम्हाला, नक्की ठेवा तुमच्याकडे, असं म्हणतो आता अर्जुन. आणि तसंही आज मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेलच, असं म्हणतो आता अर्जुन. प्रेक्षक हो, ही पहिली वेळ आहे जेव्हा प्रियाला उत्तर द्यावं लागतील, कारण ह्या आधी रविराजने तिला आजपर्यंत उत्तरच देऊ दिलं नाहीत, प्रश्नच करू दिले नाहीत. कारण प्रिया नेहमी नाटक करायची की मला त्रास होतोय, मला मेंटल त्रास होतोय, हे ते वगैरे. रविराजमुळेच ही केस एवढे दिवस खेचली गेलेली आहे. जर तुम्ही पाहत असाल ना ही सिरियल, तर तुम्हालाही नक्की कळेल. त्यामुळे तू हे पाणी पी, म्हणजे चक्कर येणार नाही, असं म्हणतो अर्जुन. कारण त्याला माहित असतं ना की कायम नेहमी हेच ड्रामा करते प्रिया चक्कर येण्याचं म्हणून. ऑब्जेक्शन ऑर ऑनर, असं म्हणतो आता बावळट रविराज. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराने माझ्या आशिलाला प्रश्न विचारायला बोलवलंय की की खिल्ली उडवण्यासाठी, असं म्हणतो रविराज. तर ऑब्जेक्शन सस्टेंड, असं म्हणतात जज. बावळट रविराज खरंच इथे पण मध्ये आला. नो प्रॉब्लेम, ठीक आहे, असं म्हणतो अर्जुन. मग मी आता मिस प्रिया मधुकर यांना फक्त या केसबद्दल प्रश्न विचारणार, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे प्रिया खूप घाबरलेली असते आणि रविराजला पण खूप टेन्शन असतं. तर आता अर्जुन बॉटल घेतो आणि बाजूला ठेवतो पाण्याची आणि म्हणतो, मिस प्रिया मधुकर, आर यू रेडी? मन घट्ट आहे ना एकदम? का असं काय विचारणार आहात तुम्ही, असं म्हणते आता प्रिया. कारण जे काही झालं होतं ते सगळं खरं खरं मी कोर्टाला सांगितलंय, असं म्हणते प्रिया. खरं खरं सांगितलंय ना, असं म्हणतो आता अर्जुन. पण या खरं खरं मध्ये साक्षी तुमच्या मागे मागे आली होती आश्रमात, हे तुम्ही कधीच काय सांगितलं नाही, असं म्हणतो आता अर्जुन. हो की नाही, असं म्हणतो अर्जुन. तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही थिएटरमध्ये होतात, तिथे तुमच्या पोटात दुखत होतं आणि म्हणून तुम्ही आश्रमात आला होतात, बरोबर, असं म्हणतो अर्जुन. तर हो म्हणते प्रिया. आणि मग त्यानंतर तुम्ही डिरेक्टली तुमच्या रूममध्ये गेलात? हो हो, असं म्हणते प्रिया. बाहेर कधी आलात, असं म्हणतो आता अर्जुन. रूममधून बाहेर कधी आला तुम्ही, असं म्हणतो आता अर्जुन. ऑब्जेक्शन ऑर ऑनर, असं म्हणतो आता बावळट रविराज. माझ्या आशिलाने त्या रात्री काय घडलंय ते किती वेळा कोर्टाला सांगितलंय, कोर्टाच्या रेकॉर्ड्समध्ये आहे, असं म्हणत होता रविराज. रविराजने हेच केलंय प्रेक्षक, मी हेच म्हणत होते की रविराजमुळेच ही केस ताणली गेलेली आहे. आता पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे, असं म्हणतो रविराज. मी पुन्हा पुन्हा विचारतो ह्याचं कारण आहे मिस किल्लेदार, कारण मिस प्रिया आणि साक्षी शिखरे यांचं स्टेटमेंट मॅच होतच नाही, असं म्हणतो होता अर्जुन. आणि हे कदाचित तुमच्याही लक्षात आलंय मिस्टर किल्लेदार, आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या क्लायंटला प्रिया मधुकर ह्यांना काहीच बोलू देत नाही आहात, असं म्हणतो होता अर्जुन. पण पण सत्य काय आहे हे कोर्टाला कळलंच पाहिजे, असं म्हणतो होता अर्जुन. तर खुणाच्या रात्री प्रियाने काय काय पाहिलं होतं ते परत एकदा तिने कोर्टाला सांगायलाच हवं, असं म्हणतो होता अर्जुन. ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड, असं म्हणतात होता जज. थँक्यू, असं म्हणतो होता अर्जुन. सो मिस प्रिया मधुकर, तुम्ही प्लीज कोर्टाला सांगाल की ज्या दिवशी खून झाला त्यावेळेस तुम्ही काय काय बघितलं, असं म्हणतो अर्जुन. तर प्रिया खूप घाबरलेली असते. तुम्ही आश्रमात येऊन डिरेक्टली बेडरूममध्ये गेलात, असं म्हणालात तुम्ही. पण साक्षी तर म्हणते की ती तुमच्या मागे मागे आश्रमात आली होती, असं म्हणतो आता अर्जुन. आणि मग तिने तुम्हाला पैशांबद्दल विचारलं तिथे. मग इथे खोटं कोण बोलतोय, साक्षी की तुम्ही, असं म्हणतो आता अर्जुन. नाही नाही नाही, इथे खोटं कुणीच बोलत नाहीये. साक्षी साक्षी त्या रात्री आश्रमात आली होती, असं म्हणते प्रिया. माझ्या पोटात दुखत होतं तरी मी तिला पाणी वगैरे दिलं, असं म्हणते प्रिया. तर पूर्णाजीला वगैरे दाखवलंय आता. तर अर्जुन म्हणतो, अतिथी देवो भव. वा वा वा, पाहुणचार छान करता तुम्ही, असं म्हणतो अर्जुन. मग कसं काय झालं पुढे, असं म्हणतो आता अर्जुन. आता ती अचानक आल्यावर अजून काय करणार होते मी, असं म्हणते आता प्रिया. आता तिला काय असं म्हणणार होते का की माझ्या पोटात दुखतंय तर मी माझ्या बेडरूमवर जाऊन झोपते, बस बाई तू, असं म्हणते आता प्रिया. बरोबर आहे बरोबर आहे, असं म्हणतो होता अर्जुन. आता असं कसं सांगणार नाही का, असं म्हणतो अर्जुन. बरोबर आहे. हा, पण साक्षीला तुम्ही असं सांगू शकला असता ना की माझं पोट दुखतंय, मी आज जाते रूममध्ये, मी जरा आराम करते, तू विलासशी बोल, असं म्हणतो होता अर्जुन. अरे, एक मिनिट, विलास तर तुमच्या सोबतच आला होता ना आश्रमात, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता प्रियाला आठवतं कसं ती बोललेली असते, मी विलास काकाने घेऊन जाते म्हणून थिएटरमधून. तुम्ही सगळे निवांत सिनेमा बघा हा, असं म्हटलेली असते ना प्रिया. ते सगळं आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय.
पण मग साक्षीने तर तिच्या स्टेटमेंटमध्ये विलासचा उल्लेख सुद्धा केलेला नाही असं म्हणतो होता अर्जुन. असं कसं? तो सुद्धा तुमच्या सोबतच आला होता ना थिएटरमधून घरी, आश्रमात, आश्रमात, असं म्हणतो होता अर्जुन. मग जेव्हा साक्षी तुमच्या मागे मागे आली तोपर्यंत तू कुठे गेला? अदृश्य झाला का? उफ, असं म्हणतो होता अर्जुन. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मिस प्रिया मधुकर, 2.5 वर्षापासून तुम्ही जे कोर्टात सांगताय, जे स्टेटमेंट तुम्ही देताय आणि जे स्टेटमेंट ॲडव्होकेट केलेदारांना सुद्धा माहिती आहे, खोटे स्टेटमेंट्समध्ये साक्षी शिखरे आश्रमात आली होती ह्याचा उल्लेखही नाही आहे, असं म्हणतो होता अर्जुन. सांगा मिस प्रिया मधुकर, माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. की की मला वाटतंय तेच खरं आहे, असं म्हणतो होता अर्जुन. तुमच्याकडे माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे, असं म्हणतो होता अर्जुन. चक्कर बिक्कर येणार असेल का आता, असं म्हणतो होता अर्जुन. पाणी हवंय? हां, पाणी, असं म्हणतो अर्जुन. नाही नाही, असं ड्रामा करायला लागते परत प्रिया. ठीक आहे, रिलॅक्स रिलॅक्स, असं म्हणतो अर्जुन. रिलॅक्स, शांत व्हा. आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी. तुमच्या स्टेटमेंट्समध्ये तुम्ही असं म्हणालात की तुम्ही आत होतात तेव्हा बाहेर विलास आणि मधुभाऊ यांच्या भांडणाचा आवाज आला तुम्हाला आणि म्हणून तुम्ही बाहेर आलात, बरोबर, असं म्हणतो होता अर्जुन. तेव्हा साक्षी कुठं होती, असं म्हणतो होता अर्जुन. ती असं म्हणतो अर्जुन. ती चिडून निघून गेली होती, असं म्हणते आता प्रिया. अच्छा अच्छा, म्हणजे त्या चिडून निघून गेल्या होत्या, साक्षी म्हणाली होती. मग ती परत कधी आली, असं म्हणतो होता अर्जुन. मधुभाऊ आणि विलासमध्ये वाद सुरू होता तेव्हा, छटापट सुरू होती तेव्हा, विलासच्या खून होण्याआधी का विलासच्या खून झाल्यानंतर, असं म्हणतो अर्जुन. नाही नाही नाही, मला नाही माहीत, मी नाही बघितलं, असं म्हणून रडायला लागते आता प्रिया. मी जिथे लपले होते तिथून मला साक्षी नाही दिसली. ती ती कदाचित आश्रमाच्या दाराबाहेर आली असेल. मी नाही पाहिलं, मी जिथे लपलं होतं तिथून नाही पाहिलं, असं म्हणते आता प्रिया. दाराबाहेर, असं म्हणतो अर्जुन. पण साक्षी तर म्हणाली की ती पर्स घ्यायला आश्रमाच्या आत आली होती, असं म्हणतो अर्जुन. आणि साहजिकच आहे ना, पर्स विसरली असेल तर दाराबाहेर कशाला थांबेल, बाहेर कशाला राहील ती, आत यावंच लागणार ना, असं म्हणतो अर्जुन. आय मीन आत आल्यावरती ते तुम्हाला दिसली नाही हे कसं शक्य आहे प्रिया मॅडम, असं म्हणतो अर्जुन. कुठे होती साक्षी? कुठे होती साक्षी? साक्षी जेव्हा आली आश्रमात तेव्हा काय घडत होतं? चटापट सुरू होती, विलासचा खून झाला होता की खून होण्याआधी आली होती, खून झाल्यानंतर आली होती, कधी आली होती साक्षी? साक्षीनेच खून केला विलासचा, असं म्हणतो आता अर्जुन. ऑब्जेक्शन ऑर ऑनर, असं म्हणते आता दामिनी. कुठलाही ठोस पुरावा नसताना ॲडव्होकेट सुभेदार असा निष्कर्ष काढू शकत नाहीत, असं म्हणते आता दामिनी. सुभेदार, लक्ष द्या. ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा कंटाळा आला मला आता, असं म्हणते आता दामिनी. मी कोणताही निष्कर्ष काढत नाही आहे. ॲडव्होकेट दामिनी देशमुख फक्त प्रश्न विचारतोय, असं म्हणतो अर्जुन. मी साक्षी शिखरे यांचं स्टेटमेंट आहे की त्यांची पर्स घेण्यासाठी त्या आश्रमाच्या आत गेल्या होत्या, पण तरी सुद्धा लपलेल्या प्रियाला त्या दिसल्या नाहीत, असं म्हणतो अर्जुन. तर आता प्रिया रडायला लागते. का, असं म्हणतो अर्जुन. त्याचं एकच कारण आहे मिडॉट, आणि जर का साक्षी शिखरे ह्यांचा दुसऱ्या फोनचं लोकेशन आपल्याला कळलं नसतं तर हे कारण सुद्धा आपल्या लक्षात आलं नसतं, असं म्हणतो होता अर्जुन. पूर्णाजी रडायला लागत होता बावळट्यासारखं. आणि तेच कारण ह्या केसचा पाय आहे मिलॉर्ड, असं म्हणतो होता अर्जुन. म्हणजे, असं म्हणते आता प्रिया. मला नाही कळलं, असं म्हणते आता प्रिया रडत रडत. अहो, कशाबद्दल बोलतोय हा, असं म्हणते आता सुमन. मलाही काही कळेनासंच झालंय, असं म्हणतो आता नागराज. मला तर कळेच ना झालंय साक्षी काय बोलते, प्रिया का बोलते, असं म्हणतो नागराज. तर अर्जुन म्हणतो, मी लॉर्ड, खुनाच्या रात्री साक्षी प्रियाकडून पैसे घ्यायला प्रियाकडे गेली होती आणि तिची पर्स घ्यायलाही गेली होती आश्रमात, ह्याचा कोणताही उल्लेख मिस प्रिया मोदेकर यांनी कधीच कोर्टात केलेला नाही आहे, असं म्हणतो अर्जुन. ह्याचा एकच अर्थ आहे मिलॉर्ड, मिस प्रिया मधुकर खोटं बोलतेय, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता बाहेर बघणारे सगळे व्हिडिओज उत्सुक असतात काय होतंय म्हणून. तर आता इथे प्रिया म्हणते, नाही नाही नाही, मी खोटं बोलत नाहीये, मी सगळं खरंच बोलतेय. ह्या केसच्या पहिल्या दिवसापासून ते मी फक्त खरंच बोलते, असं म्हणते प्रिया. 1 मिनिट, ह्या केसच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत तुम्ही फक्त खोटंच बोलताय मिस प्रिया मधुकर, असं म्हणतो आता अर्जुन. मिस साक्षी आणि प्रियाच्या स्टेटमेंट्समध्ये तफावत आहे, त्याचं एकच कारण आहे मिलॉर्ड, आणि कारण हे आहे की विलासचा खून साक्षी शिखरे यांनी केलाच नाहीये मिलॉर्ड, असं म्हणतो होता अर्जुन. विलासचा खून केला आहे मिस प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार यांनी, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला दाखवलंय प्रेक्षक हो. खूप भारी दाखवलंय खरंच प्रेक्षक हो, मस्त दाखवलंय एकदम. तर आता कल्पना आणि पूर्णाजीचे तर होशच उडतात बघा प्रेक्षक हो. आणि साक्षीने महिपत मात्र खूपच खुश होतात. खूप भारी दाखवलंय खरंच. आणि प्रिया मात्र पूर्णपणे भितरून जाते आणि दामिनी तर खूपच खुश होते प्रेक्षक हो.
तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर मग आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड ह्याच नोटा आहेत जे मधुभाऊ यांच्याकडे विलासने नोटा ठेवायला दिल्या होत्या. ह्या नोटांवर प्रिया मधुकर ह्यांचे बोटांचे ठसे आहेत त्याच्यावर, असं म्हणतो अर्जुन. प्रिया मधुकर यांनी फक्त विलासला मारलेलं नाहीये, तर मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केला, असं म्हणतो अर्जुन. ती पिस्तूल तुझ्या हातात होती, तू विलासवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केलास, तू गोळी झाडलीस, तू मारलंस प्रिया, तू मारलंस प्रिया. तुला पैसे हवे होते आणि तुला लाभ होता म्हणून तू विलासचा खून केलीस, तू गोळी झाडलीस तिच्यावर, असं पटापट जोरात प्रश्न विचार लागतो अर्जुन. तर एकदम घाबरते प्रिया आणि म्हणते, नाही नाही, खुणी मी नाही आहे, खून मी नाही केलाय, तर साक्षीने केलाय, असं म्हणते आता प्रिया. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, असं म्हणते आता प्रिया. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.